येवला तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली आणि मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय। गवंडगाव इथं मक्याच्या शेतात अद्यापही गुडघाभर पाण्याचा निचरा होऊ शकत नाहीये, त्यामुळे मका पूर्णतः सडून जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झालाय। दिवाळी कशी साजरी करायची, शासन मदत कधी करेल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला। तर या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय सोनावणे यांनी। नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील 4 ते 5 गावांमध्ये परतीच्या पावसाने 3 दिवसापूर्वी मोठा धुमाकूळ घातला। मी आता गवंडगावमध्ये आहे। आपण बघू शकतो की 3 दिवस होऊन गेलेले, अद्याप या शेतामध्ये जे आहे मक्याचं शेत आहे, या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले, पाण्याचा निचरा होऊ शकत नाही। नेमकं कसा पाऊस झाला आणि एकदम ढगफुटीसारखा पाऊस झाला। जमिनीमधून अजून 4-5 दिवस झाले पाणीच हाताना, आणि एवढं करून कपाशी गेली, कांदे गेले, सोयाबीन गेले। आमचं आता भुजबळ साहेब येऊन गेले इथं, पण ती काय मदत आम्हाला ती मदत काही उपयोगाची नाही राहणार। कमीत कमी एकरी 1 लाख रुपये फेज 3-4 दिवस झाले गुडघे इतक्या पाण्यात अख्खे पिकं सोयाबीनला ओढले, कोंब आलेले, सोयाबीन गेले, कापसाची कैरी पूर्ण खराब झालेली आहे। पुढे 15-3 वारावर दिवाळी आली। लवकरात लवकर सरकारने एकरी 1 लाख रुपयाचं तरी मदत द्यावा। अजय सोनवणे, साम टीव्ही, येवला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।